नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण निबंध लेखनाचे जे प्रकार आहेत त्यावरती चर्चा करत होतो. यात आपण वर्णनात्मक निबंध हा कशा स्वरूपाचा असतो त्याविषयी माहिती घेतली. त्यानंतर अत्यंत महत्त्वाचा असा जो एक प्रकार आहे आणि स्पर्धा परीक्षांमध्येही अत्यंत महत्त्वाचा निबंध लेखनाचा प्रकार ठरतो, तो म्हणजे वैचारिक निबंध किंवा चिंतनात्मक निबंध. तुमच्या विचाराला, चिंतनाला तिथं अधिक प्राधान्य असतं. तर असा हा वैचारिक निबंध स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचा असतो. आणि इतरही ठिकाणी ज्या निबंध लेखनाच्या विशेष स्पर्धा होतात, आपणही निबंध लेखनाच्या स्पर्धा मध्ये भाग घेत असतो, तर त्यात वर्णनपर निबंधाबरोबरच वैचारिक निबंधाला प्राधान्य दिलं जातं. तर या प्रकारच्या निबंधात वैचारिकतेला महत्त्व असतं. जो विषय दिलेला असतो त्या विषयासंबंधी दोन्ही बाजू मांडाव्या लागतात. म्हणजे जी मतं आहेत ती मतं त्या विषयाच्या अनुषंगानं निबंधात लिहिणारा जो आहे त्याला ती मांडावी. त्याला खंडन मंडन म्हणतात. म्हणजे निबंधाच्या बाजूनं, विषयाच्या बाजूनं ज्यावेळेला मत आहे ते मंडन, आणि विषयाच्या उलट ज्यावेळेला आपण त्याचं बाजू मांडतो त्यावेळेला त्याचं खंडन करतो. तर हे खंडन मंडन प्रकारात येणारा म्हणजे एक समांतर बाजू आणि दुसरी विरोधी बाजू त्या विषयाची इथे मांडावी लागते. इथे आपल्या विचाराचा कस लागतो. समाजातील ज्या घटना घडामोडी घडत असतात त्या किती चांगल्या आहेत, किती वाईट आहेत, याची एक साधक बाधक चर्चा अशा स्वरूपाच्या निबंधातनं होत असते. आणि त्याला महत्त्वाचं काय, तर जसं वर्णनात्मक निबंधाला आपलं निरीक्षण पाहिजे, तसंच इथेही आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या घटना, राष्ट्रीय पातळीवरती किंवा विविध क्षेत्रात, आज राजकारणात काय चाललंय, अर्थकारणात काय चाललंय, शिक्षण क्षेत्रात काय चाललंय, या क्रीडा क्षेत्रात काय चाललंय, या सगळ्या बाबींची आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्याचं आपलं निरीक्षण असलं पाहिजे. त्याबरोबर आपण एखादी समस्या दिसत असेल, एखादा घटना प्रसंग घडत असेल, तर त्या संदर्भात आपण विचार काय करतो, ती आपली वैचारिक एक बैठक असणं गरजेचं आहे. आपण कोणत्या दिशेनं त्या घटनेचा विचार करतो हेही इथं पाहिलं पाहिजे. त्याबरोबर आपलं विविधांगी वाचन पाहिजे. म्हणजे आपला मराठी विषय आहे म्हणून मराठीतले लेखक किंवा कवी यांचीच माहिती आपल्याला असून चालणार नाही. आपल्याला भूगोल माहीत पाहिजे, इतिहास माहीत पाहिजे, विज्ञान माहीत पाहिजे, राज्यशास्त्र माहीत पाहिजे, अर्थशास्त्र माहीत पाहिजे. तर ही जे विविधांगी वाचन आणि अवांतर वाचन पण पाहिजे. तुम्ही वर्तमानपत्र वाचत असं तर एखाद दुसरी बातमी बघितली आणि ते वर्तमानपत्र टाकून दिलं असं नाही. पूर्णच्या पूर्ण ते 7-8 पानी काय वर्तमानपत्र असेल ते सगळी पानं तुमच्या नजरेखालनं गेली पाहिजे. मग तुम्हाला त्यातल्या एखाद्या वेगळ्या घडलेल्या घटनेवरती तुमचं लक्ष जाईल. तर म्हणून विविधांगी वाचन एक सुरी नाही. आता हे परीक्षेसाठी तुम्ही या कविता किंवा काही पुस्तकातले धडे वाचले हे वाचन नाही. याच्या पलीकडं जाऊन तुम्ही अनेक पुस्तकांचं, ग्रंथांचं, विषयांचं वाचन करणं गरजेचं आहे. मग हे जर असलं की मग आपला इथे कस लागतो. आणि जे स्पर्धा परीक्षेला आपल्याला जायचं असेल तर तिथे लक्षात घ्या की आपण ह्या ज्या गोष्टी करतोय आत्ता, याच तिथे उपयोगात येत असतात. फक्त आत्ता तुम्ही जाणीवपूर्वक करा. आता तुम्ही म्हणजे केवळ तकलादूपणे
तेवढ्यापुरतं तेवढं केलं तर काही उपयोग नाही. आपल्याला भरपूर वेळ मिळालेला आहे आणि त्यात तुम्ही वाचन, अ, लेखन जे करताय त्याचा फायदा होईल. आपल्या अभ्यासक्रमात झालेल्याच गोष्टी तिथं असतात. म्हणजे पुढे जाऊन मी आता काय करायचं हा विचार करताना आतापासूनच त्यामध्ये आपण काही आपल्या आवडीनुसार अ, माहिती घ्यायला, वाचन लेखन करायला सुरुवात केली पाहिजे. मग इथे महत्त्वाचा मुद्दा काय येतो, की म्हणजे समाधान महाजन अ, यासारखे जे अधिकारी आहेत, ते प्राथमिक शिक्षक होते. प्राथमिक शिक्षकापासून ते आता राज्याचे आयुक्त आहेत कर विभागात. तर कर विभाग आयुक्त होण्यापर्यंत ते पदापर्यंत ते जातात. तर ह्याचं कारण काय? तर त्यांनी ते वाचन केलं नसतं तर ते स्वतः आपल्या अनुभवात सांगतात, की त्या वाचनाच्या फायद्यामुळं हे निबंध लेखनासारखे प्रश्न ते पटकन म्हणजे सोडवता आले. चांगले विचार त्या निबंधामध्ये, कारण स्पर्धा परीक्षेचे जे निबंध आहेत ते असे 1-2 पानाचे असत नाहीत. खूप तिथं लेखन करावं लागतं आणि तेही मुद्देसूद विषयाला अनुसरून. तर असं ह्या निबंधात वैचारिक निबंधाला अधिक प्राधान्य मिळतं. तर त्यासाठी आपल्याला आपल्या विषयासाठी आवश्यक असलेले मुद्दे मांडायला लागतात. म्हणजे तुम्हाला एका बाजूनं त्या आपल्या मतांचं समर्थन करायचं आहे आणि दुसऱ्या बाजूला काही मतं खोडून पण काढायची आहेत. तर त्यासाठी आपले मुद्दे योग्य आहेत का? उदाहरणं देणं गरजेचं आहे. पटवून द्यायला पाहिजे उदाहरणासह. त्यामुळं वैचारिक निबंध हा थोडासा गंभीर होतो. म्हणजे वर्णनात्मक निबंधासारखा हलका-फुलका होत नाही. तरी पण आपण आपल्या निबंधाच्या या विषयासाठी भाषा ही साधी, सोपी वापरणं गरजेचं आहे. साधारणपणे यात आपण जर विषयांच्याकडे जर पाहायचं झालं तरी उदाहरणादाखल म्हणून बघा, भारतीय संस्कृती यासारखा विषय, स्त्री शिक्षण, साहित्य आणि समाज, लोकशाही, भ्रष्टाचार किंवा वाढती बेकारी यासारखे जे विषय आहेत ते खरोखर चिंतन करायला लावणारे आहेत. किंवा आत्ताच्या मध्यंतरच्या काळात शेतकऱ्यांच्या झालेल्या आत्महत्या, किंवा युवा पिढी आणि राजकारण, किंवा युवा पिढी आणि चित्रपट यासारखे विषय या निबंधामध्ये येऊ शकतात. आणि तिथं मग आपल्याला आपल्या विचारांना प्राधान्य द्यावं लागतं आणि ते सोदाहरण म्हणजे उदाहरणासह ते आपल्याला पटवून देताना मग थोडीशी प्रौढ आणि गंभीर असं विवेचन तिथे होताना दिसतं. किंवा आपण लक्षात घ्या की तरुणांना जर आपण सक्तीचं लष्करी शिक्षण सुरू केलं तर काय होईल, हा सुद्धा विषय जर आला तर आपल्याला म्हणजे इथे गंभीर असं भाषा तिथे आपल्याला वापरावी लागेल. तर तिथे आपणाला सक्तीचं लष्करी शिक्षण असा विषय जर घेतला तर त्यावरती चिंतनात्मक मुद्दे मांडताना मग आजचा युवक त्याची ताकद, त्याला दिशा देणं, देशासाठी, राष्ट्रासाठी, राष्ट्रसेवेसाठी त्याला प्रवृत्त कसं करता येईल, असे अनेक मुद्दे तिथे येऊ शकतात. तर समाज, शिक्षण, राजकारण यामध्ये जे काही बदल होत असतात त्यामधला देखील भाग यामध्ये प्रकट होत असतो. आत्ताची आपली कुटुंब व्यवस्था किंवा नैतिक मूल्यांचं जे
अधःपतन अलीकडे होतंय. तर हे सगळं अ, चिंतनाचे विषय आहेत आणि चिंतन ज्यावेळेला होतं त्यावेळेला आपोआपच त्यातनं विचार प्रकट होत असतात. म्हणून वैचारिकतेला प्राधान्य मिळतं आणि हे जे मग आपले विचार शलाका आहे आपली जी ती देते. म्हणून आपण थोरा मोठ्यांचे विचार जे आहेत, जे आपल्याकडे विचारवंत होऊन गेले, ज्यांनी समाजासाठी काम केलं, शाहू फुले, आंबेडकर किंवा राजाराम मोहन राय घ्या, स्वामी विवेकानंद घ्या, यासारख्या मंडळींचे, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, आगरकर, यासारखी मंडळी किंवा यशवंतराव चव्हाण यांच्यासारखी जी नेते मंडळी सुद्धा आहेत की इथं एक वैचारिक वारसा ज्यांनी निर्माण केला. मग त्यात विठ्ठलरामजी शिंदे असते, कर्मवीर भाऊराव पाटील असते, ज्यांनी शिक्षणात काम केलं. तर हे यांचे विचार आपल्याला माहीत असतील तर आपली सुद्धा एक वैचारिक बैठक जी म्हणतो आपण ती तयार होईल आणि आपल्या समोर निबंधाला जो विषय येईल त्याला आपण योग्य न्याय देऊ शकू. त्या विषयाची मुद्देसूद मांडणी आपण करू शकू. जर आपली वैचारिक बैठकच नसेल तर आपण म्हणजे फरफटले जाऊ. कुठेही नेमकेपणा असणार नाही, अचूकपणा असणार नाही. तर आपल्याला पुढे जायचं असेल तर या स्पर्धेच्या युगामध्ये तर आपल्याला परीक्षेपुरता निबंध लिहायचा आहे हे विसरून आपल्याला मला माझे विचार प्रकट करायला या माध्यमातून संधी मिळते असा विचार डोक्यात घेऊन आपण निबंध लेखन करायला शिकलं पाहिजे. आणि तर मग तुम्ही चांगले यातनंच मग लघुनिबंध तयार होऊ शकतो आणि एखादा लेखक सुद्धा तयार होऊ शकतो. आणि यासाठी आपल्याला महत्त्वाचं आहे ते निरीक्षण आणि विविधांगी वाचन. ह्या दोन गोष्टी केल्या तर हा निबंध जो वैचारिक आहे तो आपण चांगल्या उत्तम रीतीने लिहू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण निबंध लेखनाच्या एकेका प्रकारावरती चर्चा करतोय. अपेक्षा आहे की तुम्हाला हा निबंध वरची जी चर्चा आहे ती चाललेली समजली असेल. तर आपण इथेच थांबूया. तोपर्यंत धन्यवाद.